girls, welcome back to my channel. If you are new, hi, I'm Aishwarya. Now this video is specifically made for girls. So if you are a guy watching this video, I'm not gonna go ahead and tell you to not watch it. You can watch it if you want to, but I don't know, decide for yourself. Anyway, so in this video we are going to talk about vagina health and how to maintain your intimate hygiene and how to keep yourself fresh, etc, etc. Now no ki मी doctor nahi hai. I am not a doctor, I am not an expert. These are things that I have learned through my experiences and काही गोष्टी ज्या मला माझ्या आईने शिकवल्या त्यांनी सांगितल्या आहेत किंवा काही गोष्टी ज्या मी माझ्या गायनाकडनं शिकले. सो या व्हिडिओमध्ये मला जितकं या विषयाशी रिलेटेड माहिती तितकं सगळं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. सो हा व्हिडिओ खूप डिटेलमध्ये असेल अँड आय वॉन्ट यू टू नो अँड अंडरस्टँड की you don't have to be awkward and uncomfortable watching this video because I am not going to be uncomfortable and awkward talking about all these things and it's absolutely fine. So don't get uncomfortable and feel awkward and just feel comfortable with this whole video. Okay, so reason why I made this video was because हे काही प्रश्न आहेत जे आपल्याला सगळ्यांनाच कुठल्या तरी पॉइंटला पडलेले असतात किंवा पडतात आणि आपण खूप वेळावर विचार करतो आणि आपल्याला कोणाला कसं विचारायचं किंवा काय विचारायचं हे कळत नाही. नाव आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की आय कुड आस्क माय मॉम किंवा मी डॉक्टरला जाऊन विचारू शकले आणि मला योग्य ती उत्तरं मिळालीत. बट आय अंडरस्टँड की खूप मुली अशा आहेत ज्यांना खूप अनकम्फर्टेबल वाटतं किंवा त्या खूप शाय फील करतात या विषयावर बोलायला आणि त्यांना कळत नाही की कोणाला विचारावं आणि काय करावं. सो हा व्हिडिओ स्पेसिफिकली त्यांच्यासाठी बनवला आहे. सो येस, ओके, नंबर वन थिंग इज टू नो व्हॉट इज नॉर्मल. नाव एव्हरी वजायना हॅज अ स्मेल. Again, don't get uncomfortable, it's very normal and very natural. Every vagina has a smell आणि it's really important for you to know की नॉर्मल काय आहे आणि ॲबनॉर्मल काय आहे. हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जाणून घेणं की कुठला स्मेल हा नॉर्मल आहे आणि कुठला नाही आहे. आता हे कसं कळेल की दिस वजायना स्मेल इज नॉर्मल अँड दिस इज नॉट. आता याची काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस नाही आहे की असं असं झालं म्हणजे हा नॉर्मल आणि असं असं स्टेप वाईज केलं तर हा नाही होतं म्हणजे ॲबनॉर्मल. नो, देर इज नो प्रोसेस टू इट, बट it's not that difficult. You will know कि this is normal कारण it's your body, it's your vagina, you will know it. And I think it's really important for you to know की हे नॉर्मल आहे कारण त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ॲबनॉर्मल काय आहे. आणि वन्स यू गेट द डिफरन्स की दिस इज नॉर्मल अँड दिस इज नॉट, तुम्हाला ते डील करायला इझी होईल. सो एव्हरी टाईम इफ यू फील द स्मेल ऑफ द वजायना इज लिटल फंकी और लिटल फिशी और आय डोंट नो समथिंग नॉट दॅट हाव समथिंग जे युजली नसतं, यू विल नो की समथिंग इज रॉंग. काहीतरी तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल किंवा काहीतरी काही पण देर इज समथिंग रॉंग हॅपनिंग देर. सो तुम्हाला एक क्लू मिळेल टू विजिट युअर डॉक्टर. So know what is normal and what is not. Having said that, second thing on the list would be a lot of girls have this thing ki mala they want to smell like, I don't know, flowers and vanilla and cookies and chocolate down there. Honey, that's not possible. So तुमच्याकडे असे कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट्स असतील जे म्हणतात की we can make you smell like flowers and vanilla down there, throw them away. They are ridiculous and ते तुम्हाला हार्मच जास्त करतील इन्स्टेड ऑफ लाईक वर्किंग गुड फॉर यू. कारण हे पॉसिबल नाही आहे. युअर वजायना कान स्मेल लाईक वनिलाज अँड फ्लावर्स अँड चॉकलेट्स अँड कुकीज अँड वॉट नॉट. इट्स रिडिक्युलस. हा मूर्खपणा आहे. त्यामुळे ते सगळं फेका, ते काहीही कामाचं नाही. ओके, ना थर्ड थिंग इज वजायना इज अ सेल्फ क्लिनिंग ऑर्गन. म्हणजे त्याला तुम्हाला स्पेसिफिकली काही क्लीन करायची गरज नाही आहे. इट्स अ सेल्फ क्लिनिंग ऑर्गन. ते स्वतःला क्लीन करतं. म्हणजे त्यात काही बॅक्टेरियाज प्रेझेंट असतात जे स्वतःलाच क्लीन ठेवतात बेसिकली. सो तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं इंटिमेट वॉशेस असतील तर रिमेंबर टू नॉट यूज देम इनसाइड ऑफ युअर वजायना बिकॉज दे आर नॉट गुड फॉर युअर pH लेवल देअर. तुमच्या वजनाचे pH लेवल बॅलन्स ठेवणं, बॅलन्स्ड असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे इंटिमेट वॉशेस सगळे म्हणतात की दिस इज गोना हेल्प यू बॅलन्स युअर pH लेवल, बट नो, दे डू नॉट डू दॅट. सो अवॉइड देम. कुठल्याही प्रकारचा सोप ऑल्सो, सोप, एनी केमिकल बेस्ड, एनी नॉन केमिकल सोप्स ऑल्सो, डू नॉट पुट एनिथिंग ऑफ दिस सॉर्ट इनसाइड युअर वजायना. इट्स गोइंग टू बी व्हेरी हार्मफुल. But if you want to use
these intimate washes to clean the area near it, may not vagina exactly, but the near part of that area, you can totally use this. There are various available in the market. I have used few of them. You can use them to use the to wash the outer area, like area near your vagina. त्याच्यातले काही फोम बेस्ड पण असतात, सो दे आर व्हेरी माइल्ड. यू कॅन यूज दोज ऑल्सो. माझ्या खाली नोट्स आहेत, सो मी सतत खाली बघते अँड आय रिअली डोंट वॉन्ट टू मिस एनी ऑफ द पॉईंट्स. एनिवे, so intimate washes, make sure that you do not use them every single time, every single day. Once, I think, I don't know, alternate days or once in 2 days, it's fine. If you can avoid using them in your periods, कारण तुमच्या periods मध्ये तुमची skin अजून जास्त sensitive असते down there, so it's always a good idea to skip all those products when you are chumming. Anyway, ओके, नेक्स्ट पॉईंट इज प्युबिक हेअर. आता यावर खूप लोकांची खूप वेगवेगळी मतं आहेत. देर आर टू स्कूल ऑफ थॉट्स हिअर. काही लोकांचं म्हणणं आहे की इट्स रिअली इम्पॉर्टंट दॅट यू कीप हेअर देअर बिकॉज देर इज अ रिझन की तिथे केस आहे. देर इज अ रिझन वाय यू ग्रो हेअर देअर. इट्स बिकॉज दे प्रोटेक्ट यू फ्रॉम इन्फेक्शन टू ग्रो. आता हा एक थॉट आहे. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की इट्स इम्पॉर्टंट दॅट यू क्लीन द हेअर देअर बिकॉज that's more hygienic. If you keep it clean, hairless, it's more hygienic. Now I was really confused ki काही लोक असं म्हणतात, काही लोक असं म्हणतात, like what do we do, what am I supposed to do now? So when I asked my gynec, she told me ki she always comes up with the best solution. She told me that you always find the midway and you trim it. So you don't clean it completely, but you don't keep it completely. So you trim it. So you can use scissors to get rid of the excess part, or you can use trimmers that are made specifically for this purpose. So trimming is always a good idea. If you're using scissors, make sure you're using clean ones, and the ones that are specifically for that thing, do not use them for any other activity. So yeah, anyway, next is to keep it dry. Now, okay, first of all, a lot of people think that they are supposed to wash vagina, I don't know, 100 times a day. No, don't do that. You are only supposed to wash it once when you take a bath, that too with plain water, and like I said, you can use intimate washes for the outer area. But when you pee, every time you pee, it's a good idea to clean it, like to put some water on it and then pat it dry. So do not just pee, put some water and take your underwear up, because it's important that you keep that area dry. So you can use those toilet tissue papers that you get, toilet paper rolls. You can use that to pat it dry, or if you want to be a little environmental friendly, what you can do is you can keep a towel in your bathroom that you use to pat the area dry every time you pee and wash it. But remember to keep the towel very clean, and change it after every 2 days or alternate days according to your convenience, but make sure the towel is really clean. So yes, keep it dry. Next would be to use cotton underwear. Now I know lace looks extremely sexy, आणि satin वगैरे तो हो अत्यंत भारी आणि sexy वाटतं when you wear lace underwears. I love lace underwears, but remember, you are not supposed to wear it on a day-to-day basis. Cotton underpants are your best friends, and it's always a good idea to wear a good quality cotton underpants. So yes, cotton underpants to go. And make sure that this is something that lot of people are really I don't know, I'll just say it out. It's always a good idea to sleep without underwear. I'm not saying naked. You can wear pants and shorts and chaddis that you wear, but if you can, please try to sleep without underpant. Now me हे रोज नाही करत, to be very honest. I don't sleep without my underpants every single day, but every time I get a chance, or after every few days, I make sure that I do it, because it's really important for your skin down there to breathe. So त्याला एक थोडंसं हवा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. So if तुम्हाला ते possible असेल तर try to sleep without your underpants after every few days. Okay, no tight fitting clothes for long period of time. Of course, you're gonna wear those skinny jeans and
cute looking skirts and everything, and those look really stylish and stuff. But it's really important that you wear something loose after you're done wearing those tight clothes. आणि मेक शुअर की तुम्ही खूप वेळ टाईट फिटिंगचे कपडे नाही घालत आहात, कारण again it's going to make your vagina feel extremely claustrophobic, and it's really important for it to breathe. So avoid tight fitting clothes for longer period of time. 10th, panty liners. Now this is about vaginal discharge. Again, it's very important for you to know what is normal discharge and what is not. It has a particular consistency and a particular color, which you know is normal, and then of course there are few weird consistency and weird color discharge. I have never experienced that in my life, touch wood, but you will know that this is normal and this is not normal. And if there is discharge happening, you can use this is called panty liners. I am sure many of you know about this, पण ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगते. हे असं असतं, is basically smaller version of pad, आणि हे खूप thin आहे, हे खूप पातळ आहे. You don't even feel की you are wearing a panty liner. So you can wear this when there is discharge happening. Lot of people recommend to use this on a daily basis so that you don't ruin your underpants or discharge वगैरे साठी. But I would not recommend it to use on a daily basis. Don't use it every single day, but this is an extremely good idea when you are like you want to feel extra fresh or there is white discharge happening. I'll quickly show you how thin this is. It's incredible how thin this whole thing is. So you don't even feel like you're wearing this. So I would definitely recommend a good panty liner. Now there are a lot of brands who make them, so you can look for that. So yeah, these were few things that I do to maintain my intimate hygiene, and I really hope that you found this video useful and helpful. I'll just quickly check if there is anything. Yeah, about periods, I will be making a whole different video on periods. मी त्या संदर्भात सगळ्या गोष्टींचा एक वेगळा व्हिडिओ बनवीन. सो मी या व्हिडिओमध्ये त्याबद्दल फार नाही बोलले. सो या, that's it. These were few things that I do. तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल आणि हेल्पफुल वाटला असेल तर शेअर इट विथ ऑल युअर गर्लफ्रेंड्स, युअर फ्रेंड्स, युअर सिस्टर्स, कझिन, फॅमिली मेंबर्स, एव्हरी गर्ल you know basically. I think us girls need to, I don't know, look out for each other. So share this with all your girlfriends and every girl you know who might find this really useful. If you found this useful and helpful, please click on the like button and subscribe to my channel if you're new. And I will see you in the next video. Bye bye.